सेक्शनचे जे डेली पार्ट्स घेऊन राहिलो त्याच्यातला आज आपला डे 11 आहे, ज्याच्यात आपण परफेक्ट फ्युचर टेन्स शिकणार आहोत. याच्या आधी मी परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स घेतलेला आहे. ते मी व्हिडिओ अपलोड केले आहेत. ज्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल ते व्हिडिओ जाऊन बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट फ्युचर टेन्स समजायला सोपा जाईल. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट फ्युचर टेन्स हा लवकर समजून जाईल. आणि ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नाही केलं असेल त्यांनी नक्की माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. तर चला मग जास्त वेळ न घेता स्टार्ट करूया परफेक्ट फ्युचर टेन्स. तर परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. जसा काल आपण बघितला परफेक्ट पास्ट टेन्स. चला मग, जेव्हा गोष्ट आपण भविष्याची करतो आहे पण ती गोष्ट काम एका स्पेसिफिक टाइम पर्यंत झालं असेल. आता परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय, की पूर्ण भविष्यकाळ आहे, बट याच्यामध्ये की एखादी गोष्ट आपण करतोय बट ती एक स्पेसिफिक टाइमापर्यंत म्हणजे पूर्ण करणार आहोत, पण ती टायमाच्या आधी जर केली तर तिला स्पेसिफिक टायमाच्या आधी केली तर त्याला परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे काय. परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणजे की पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय, की आपण भविष्यामध्ये ज्या गोष्टी करणार आहोत म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टायमापर्यंत त्याला पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणतात. जसं की मी उद्यापर्यंत माझं होमवर्क कंप्लीट करणार आहे, म्हणजे मी उद्या कंप्लीट करणार आहे ना होमवर्क, पण उद्या मी 8 वाजतापर्यंत होमवर्क कंप्लीट करेल. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक टायमापर्यंत जर आपण एखादी गोष्ट कंप्लीट करणार आहोत त्याला परफेक्ट फ्युचर टेन्स म्हणतात आणि तो तेव्हा यूज होतो. तर तो कसा यूज होतो ते आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रत्येक टेन्समध्ये, टेन्स फॅमिलीमध्ये मी बोलली होती सरनेम इम्पॉर्टंट, बिकॉज सरनेममुळेच आपल्याला पूर्ण टेन्स कळेल. आता याचं सरनेम काय आहे, सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता हे त्याचं सरनेम आहे. आता हे तर तुम्हाला माहितीच आहे, शॉल विल आपण फ्युचरमध्ये लावतो. ते इथे जसं आपण कंटिन्यूमध्ये बी हेल्पला आला होता तसाच इथे शॅल विलला हेल्प म्हणून हॅव आलेला आहे. आणि इथे वर्बचा थर्ड फॉर्म यूज होतो, प्लस ऑब्जेक्ट. आणि जर ज्यांनी वर्बची व्हिडिओ माझा बघितला नसेल त्यांनी तो वर्बचा व्हिडिओ जाऊन बघून घ्या. मी माझ्या सेशनमध्ये टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला वर्ब्स रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब्स पण कळून जातील आणि तेव्हा तुम्हाला टेन्स समजायला सोपं जाईल. तर मीन्स आता परफेक्ट फ्युचर टेन्स मीन्स भविष्यात तुम्ही काही काम करणार आहे पण त्या टायमाच्या आधी ते काम कंप्लीट झालं तेव्हा त्याचा यूज होतो. मी जसं तुम्हाला आता बोलली तसं. आता बाय देन म्हणजे तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, मी तोपर्यंत माझं काम पूर्ण करेल त्याला बाय देन म्हणतात. बाय देन आय विल कम्प्लिटेड माय वर्क. देन बाय द टाइम त्या वेळेपर्यंत, म्हणजे बाय द टाइम आय विल कम्प्लिटेड माय स्टडी, म्हणजे त्या वेळेपर्यंत मी माझा स्टडी टाइम आय विल बी कम्प्लिटेड. देन बाय द एंड ऑफ दिस मंथ, म्हणजे या महिन्यापर्यंत मी माझं काम पूर्ण करेल. ओके. तर चला मग आता याच्या आपण जे बघणार आहोत याच्यात एक ठराविक वेळ असते. जर वेळ नसेल तर ती सिंपल फ्युचर टेन्समध्ये असेल. आता याच्यात ठराविक वेळ सांगितली की कोणत्या वेळेपर्यंत मी ते काम पूर्ण करेल. जर वेळ नाही सांगितली तर ते सिंपल पास्ट टेन्समध्ये येतं, म्हणजे साधा भविष्यकाळ. आणि जर वेळ सांगितली असेल की स्पेसिफिक टाइम 8च्या आत मी कंप्लीट करून घेईल, किंवा मी उद्याच्या आत ते कंप्लीट करून घेईल, किंवा मी काही म्हणजे असे जे स्पेसिफिक टायमाच्या आत जर टाइम सांगितला असेल तेव्हा परफेक्ट फ्युचर टेन्स यूज होतो. तर आता काही सेंटेन्स आपण बघूया जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल. आय विल हॅव कम्प्लिटेड माय कोर्स बाय द एंड ऑफ दिस मंथ. आता बघा, महिन्याच्या अखेरीस मी माझा कोर्स कंप्लीट करणार आहे. आय विल हॅव कम्प्लिटेड माय कोर्स बाय द एंड ऑफ दिस मंथ, म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत मी माझा कोर्स कंप्लीट करणार आहोत. सपोज तुम्ही एखादा कोर्स करत आहात, फॉर एक्झाम्पल डान्सिंगचा किंवा ग्रामर सेक्शनचा किंवा इंग्लिश स्पीकिंगचा, अदर कोणते पण कोर्स जर करत असतील तर ते तुमचे या महिन्यापर्यंत कंप्लीट होणार आहे. बट तो एक स्पेसिफिक टाइम तुम्ही सांगितला की या मंथपर्यंत तुम्ही कंप्लीट करणार आहे, कारण एक मंथ ना, या मंथचा कंप्लीटेड स्पेसिफिक टाइम सांगितला. देन आय शॉल हॅव कम्प्लिटेड माय स्टडी बाय द एंड ऑफ दिस इयर. आता इथं एंड ऑफ दिस इयर असेल म्हणजे या वर्षापर्यंत मी माझा सगळा स्टडी कंप्लीट करणार आहोत. काही जण स्टडी करतात वगैरे, एखादा डिप्लोमा वगैरे, तो स्टडी कंप्लीट करणार आहे या वर्षापर्यंत, म्हणजे याच्यातनं स्पेसिफिक टाइम सांगितलाय. देन चला आता इथे काय, दे विल हॅव हॅड डिनर बाय द इव्हिनिंग. दे विल हॅव हॅड
डिनर बाय द इव्हिनिंग, ते इव्हिनिंग पर्यंत डिनर करणार आहेत. दे विल हॅव हॅड डिनर बाय द इव्हिनिंग, ते इव्हिनिंग पर्यंत डिनर करणार आहेत. आय विल हॅव अराइव्ड ॲट स्कूल बाय 8:30, मी उद्या 8:30 पर्यंत पोहोचेल स्कूलला, मी उद्या स्कूलला 8:30 पर्यंत पोहोचेल. अराइव्ड म्हणजे पोहोचणे वगैरे. 8:30 इथं पण स्पेसिफिक टाइम आलेला आहे. देन जेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये जर विचारायचं असेल तर शाल आय हॅव विल किंवा विल आय हॅव विल, इथे पण शाल पण लावू शकतो आणि विल पण लावू शकतो. देन विल आय हॅव अराइव्ड ॲट स्कूल बाय 8:30, काय तू 8:30 पर्यंत तिथं पोहोचू शकता, तुम्ही तिथे 8:30 पर्यंत पोहोचू शकता. देन शाल आय हॅव अराइव्ड ॲट बाय 8:30. देन पर्टिक्युलर टाइम दाखवतात, याच्यामध्ये पर्टिक्युलर टाइम दाखवतात. देन एक ॲक्शन होण्याआधी एक ॲक्शन कंप्लीट झाली असते. आता आपण जो पुढचा पार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये एक ॲक्शन होण्याआधी एक ॲक्शन झालेली असते. जसे की तुम्ही घरी यायच्या आधी मी जेवण करून घेतलं, म्हणजे एक ॲक्शन होण्याआधी एक ॲक्शन झालेली असते, तेव्हा यूज होतो. आता पहिले तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग आपण नंतर बघू. जसं आपण पाहिलं होतं की पर्टिक्युलर टाईममध्ये आपण काही गोष्टी करतो की ज्या गोष्टी घडणार आहे त्याचा एक स्पेसिफिक टाईम असतो. बट आता त्याच्यातलंच एक दुसरं टाईपमध्ये आहे जे मी तुम्हाला सांगितलंच होतं की एक ॲक्शन कंप्लीट व्हायच्या आधी एक ॲक्शन झालेली असते. एक ॲक्शन कंप्लीट होण्याआधी एक ॲक्शन जेव्हा झालेली असते तेव्हा आपण परफेक्ट फ्युचर टेन्सचा यूज करता. पहिले आपण काय बघितलं की जेव्हा एखादी स्पेसिफिक टायमापर्यंत एखादी ॲक्शन कंप्लीट होऊन जाईल फ्युचरमध्ये, त्याला परफेक्ट फ्युचर तेव्हा पण यूज होतो. आणि देन जेव्हा फ्युचरमध्ये एक ॲक्शन होणार आहे बट एक ॲक्शन झालेली आहे तेव्हा आपण परफेक्ट फ्युचर टेन्सचा आपण यूज करतो. तर चला मग तो कसा होतो की टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन इन द फ्युचर बिफोर अनदर ॲक्शन इन द फ्युचर. टू डिस्क्राईब ॲन ॲक्शन इन द फ्युचर बिफोर अनदर ॲक्शन इन द फ्युचर. पास्ट इन द फ्युचर म्हणजे जेव्हा तुम्ही पास्टमध्ये एखादी ॲक्शन केलेली असेल आणि एखादी ॲक्शन तुमची करणार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की एकदम सिम्पलमध्ये लक्षात घ्या की फ्युचरमध्ये एखादी ॲक्शन तुमची होणार आहे आणि एक ॲक्शन तुम्ही कंप्लीट केलेली आहे, तेव्हा परफेक्ट फ्युचर टेन्स यूज होतो, म्हणजे तेव्हा पण यूज होतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेवण करणार आहात पण तुम्ही जेवण करण्याआधीच तुमच्या बहिणीने जेवण करून घेतलं, म्हणजे तुम्ही जेवण करणार आहात पण त्याच्या आधीच जेवण करून घेतलं तुमच्या बहिणीने, म्हणजे तुम्ही करणार आहात आणि तुमच्या बहिणीने केली, म्हणजे दोन ॲक्शन आहेत, एक होणार आहे आणि एक झालेली आहे. तर चला मग आता बिफोर, वेन, बाय द टाइम हे आपल्याला त्याच्यामध्ये यूज करायचे आहेत. तर सगळ्यात आधी जे काम पहिले होईल, जे काम पहिले होईल आणि जे काम नंतर होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं वाक्यामध्ये जे फ्युचरमध्ये काम होईल आणि जे आधी ॲक्शन कंप्लीट असेल तेव्हा जे काम पहिले होईल म्हणजे जे काम कंप्लीट झालेलं असेल तेव्हा त्याला फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये घ्यायचं. जे काम पहिले कंप्लीट झालेलं असेल, फॉर एक्झाम्पल मी जेवण केलेलं, म्हणजे तू घरी यायच्या आधी मी जेवण केलेलं आहे तर हे काम झालेलं आहे तर ते परफेक्टमध्ये. आणि तुझं जेवण बाकी आहे तर हे काम कोणतं येईल, प्रेझेंट सिम्पलमध्ये, प्रेझेंट सिम्पलमध्ये. तर चला, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, आणि इथं सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, इथं वर्ब वन यूज होणार आहे, वर्ब वन यूज होणार आहे. आणि इथं सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब थर्डचा फॉर्म आहे, कारण की आपण फ्युचर परफेक्ट टेन्स घेतोय म्हणून शॉल विल हे येतातच, आणि हॅव हा त्याला हेल्पिंग म्हणून आहे. तर इथं काय दिलं, यू विल हॅव लर्न इंग्लिश बिफोर यू फाइंड अ जॉब. You will have learned English before you find a job. Means तुझी जॉब शोधण्याआधी तू इंग्लिश शिकून ठेव. तुझी जॉब, आता इथं दोन ॲक्शन झाल्या. पहिले काय, यू विल लर्न इंग्लिश, तू पहिले इंग्लिश लर्न कर म्हणजे इंग्लिश शिकून जा. नंतर तू जॉबला जा म्हणजे नंतर तू जॉब शोध. पहिले तू काय करायचं, इंग्लिश शिकून घ्यायची, नंतर तू जॉबला जायचं. दोन ॲक्शन आल्या. मग ही पहिली जी ॲक्शन आहे ही कोणती, परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर, कारण की हे ॲक्शन झालेली आहे आणि तू जॉब शोधणार आहे ना, म्हणून ती सिम्पल पास्टमध्ये जाईल. ओके, सिम्पल प्रेझेंटमध्ये जाईल कारण की तुम्ही शोधणार आहात. देन वी विल हॅव इटन डिनर बाय द टाइम यू गेट होम. आता मी तुम्हाला जसं सांगत होती, वी विल हॅव इटन डिनर बाय द टाइम यू गेट होम. तुम्ही घरी यायच्या आधी आम्ही जेवण करून घेतलं होतं. इथं पण दोन ॲक्शन झाल्या की वी विल, आता ही कोणती झाली, परफेक्ट फ्युचर, आणि ही कोणती झाली, बाय द टाइम नंतर यू गेट होम, सिम्पल फ्युचर, सॉरी सिम्पल प्रेझेंट. ओके. देन वेन यू हॅव अराइव्ड द ट्रेन विल हॅव लेफ्ट. जेव्हा तुम्ही तिथं पोहोचले त्याच्या आधीच ट्रेन निघून गेली.
तिथं पोचले आणि ट्रेन निघून गेली. पोचले आणि ट्रेन निघून गेली. वेन यू अराईव्ह द ट्रेन विल हॅव लेफ्ट. नंतर आय विल हॅव लिव्ड हिअर फॉर 10 years बाय देन. मी इथे 10 वर्षापर्यंत राहणार. म्हणजे ती राहणार आहे ना, तिने सांगितलं की मी 10 years इथे राहणार. तर हे तुम्हाला परफेक्ट फ्युचर टेन्स कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून कमेंट नक्की करा. सो तोपर्यंत स्टे ट्यून, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. We've been waiting for so long.